हाय फ्रेंड्स, तुम्ही कधी केलेले आहेत का असे गुळाचे लाडू? लाडू म्हणलं की आपल्याला फक्त लाडू गोलच आठवतात, पण हे असे वळून केलेले लाडू जे असतात ना गुळाचे, हे आमच्या घरी खास पाडव्याला आणि जेव्हा खाऊ वाटले का तेव्हा बनवल्या जातात. असं तर आम्ही हमेशाच बनवतो घरात लहान लेकरं असल्यामुळे, कारण लेकरांना पण खूप आवडतात आणि कितीही खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही, पौष्टिक आहेत. आणि असे जर बनवले ना तर एकदम खुसखुशीतही होतात. खुसखुशीत असल्यामुळे लेकरांना खायला खूप सोपं जातं. हे बघू शकता तुम्ही कसे मस्त झालेले आहेत. चला मग रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, मी अलका स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अलका गोटेज किचन. आज आपण बनवलेले आहेत गुळाचे वळीव लाडू. हे लाडू तुम्हालाही बनवायचे असतील तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. आणि हो, रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान रेसिपी सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. हे वळीव लाडू बनवण्यासाठी आपण इथे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, किंवा मग 2 मोठे बाउल भरून मी पीठ घेतलेलं आहे. वजनी प्रमाण हे 750 ग्रॅम आहे. खरं तर आपण घरी बनवत असताना वाटीनंच पीठ मोजून घेतो, त्यामुळे वाटीनं मोजत असताना वाटी थोडीशी आपल्याला वरती जास्त भरून घ्यायची. रवा दुप्पट घ्यायचा आहे, तर मी 1500 ग्रॅम घेतलेला आहे. तुम्ही यामधलं अर्ध प्रमाण करू शकता कमी घ्यायचं असेल तर. नंतर वेलची पावडर घालायची कुटून घेतलेली, आणि वेलची पावडर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची. वेलची पावडर नसेल तर तुम्ही कुटून साखरेसोबत बारीक करून टाकू शकता. आणि मीठ घालायचे चवीनुसार. यामध्ये आपल्याला सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही वापरायचं नाही. आणि 50 ग्रॅम तेल घेतलेलं आहे मी मोहनासाठी. थोडं कमी घेतलं तरीही चालेल. आणि आता तेल गरम होईपर्यंत आपण वेलची पावडर चांगली तेलामध्ये मिक्स करून घेऊया. आणि इकडं तेलही कडकडीत गरम झालेले, तसंच आपल्याला कडकडीत यामध्ये टाकून घ्यायचं. आणि गरम आहे तोपर्यंत एका चमच्यानं मिक्स करायचं. आणि नंतर आपल्याला यामधले सगळे गोळे हातानं चोळून व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत. पण गरम असताना थोडी काळजी घ्यायची, कारण टाकल्या हात लावला तर तेल पोळू शकतं. आता पिठातले आपले सगळे व्यवस्थित गोळे आपण फोडून घेऊया. सगळ्या पिठाला व्यवस्थित तेल लागलं तर कणिक मळताना आपल्याला एकदम सोपी जाते आणि कणिकही मस्त मऊसूद व्हायला मदत होते. कणिक मळताना आपल्याला पाणी एकदम कमी घालायचं, कारण कणिक आपल्याला खूप घट्टसर मळून घ्यायची. पाणी एकदाच घालायचं नाही, कारण घातलं तर मग आपली कणिक एकदा पातळ झाली तर आपण काहीच करू शकत नाही. आज मी कणिक म्हणत आहे, कारण मला माझ्या एका सबस्क्रायबर्सनी सांगितले की कणिक म्हणत जा, उंडा म्हणत जाऊ नको, म्हणून मी आज मुद्दामहून कणिक मळत आहे. तुम्ही जर ऐकत असाल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, आणि आजची कणिक आपली कशी तयार झाली नक्की सांगा. ते रोजचा तोंडाखालचा सवय असल्यामुळे मला कणिक पटकन येतच नव्हतं ऑडिओ देताना, पण आज मी प्रयत्न केलेला आहे आणि तो मस्त जमलेला आहे. हे बघा, आता अशा प्रकारे आपल्याला मस्त घट्टसर कणिक मळून घ्यायचे. आणि एवढी कणिक मळण्यासाठी म्हणजे 6 वाटी पीठ होतं हे, तर साधारणतः 2.5 वाटी आपल्याला या वाटीनं पाणी लागलेलं आहे. एवढी आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची. आता अर्धा तास असंच झाकून ठेवूया, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी इकडे 1 किलो गूळ काढून घेतलेला आहे आणि यातला काही बारीक करून घेतलेला आहे. इकडे गॅसवर तेल ठेवून घ्यायचे तळण्यासाठी लाडू. आणि तेलसुद्धा आपल्याला 1 किलोच लागणार आहे, कारण मी सर्व प्रमाण हे मोजून घेतलेलं आहे. त्यामुळे तेलसुद्धा 1 किलो जवळजवळ लागलं, थोडंसं नंतर उरलं आणि ते उरतं थोडंसं. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व तयारी करून घेतली लाडू तळायला टाकल्यानंतर गडबड व्हायला नको म्हणून. आता कणिकही मस्त भिजलेली आहे. हिला एकदा परत एकजीव करून बघूया झाली आहे का नाही. आणि हे बघा, मस्त झालेली आहे कणिक. जेवढी घट्ट असेल ना तेवढे लाडू एकदम खुसखुशीत होतात. तेल तापेपर्यंत आपण इकडे लाडू वळून घेऊया. हवं तर 2 जणी असताल तर 1 जणीनं वळून 1 जणीनं तळले तरीही चालतं. आम्ही तसंच केलं होतं. आईनं वळून दिले आणि मी नंतर तळून घेतले होते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला वळायला घ्यायचं एक खाली पोळपाट, आणि त्यावरती असं लाडू वळून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे. तुम्हाला जेवढा मोठा करायचा आहे तेवढा तुम्ही मोठा करू शकता, हवं तर छोटा करू शकता. आणि हे वळताना आपल्याला थोडंसं जाडसर वळायचं आहे. जर वळले ना तर लाडू ठिसूळ होतात आणि मस्त खुसखुशीत होतात, नाहीतर मग कडक होतात लाडू जर पातळ वळले तर. अशा प्रकारे त्याला जॉईंट करून घ्यायचं आणि लाडू आपला तयार झालेला आहे. असेच आता आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचेत. आणि किती मस्त दिसत आहे.
चला परत एकदा तुम्हाला दाखवते. दुसराही लाडू आपल्याला त्याचप्रमाणे वळून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही. हे आपल्याला वळताना एकदम सोपं वाटतं, पण ते मध्ये जॉईंट करायचं असलं ना तर ते नवीन माणसाला खूपच अवघड जातं. ही अशी लांब एक काडी वळून घ्यायची आणि शेवटचे टोके आहेत ना ते मध्यभागी आणून चिटकून द्यायची. सोपं आहे. आता सर्व लाडू आपण असेच वळून घेणार आहोत. जेवढे वळून घेतलेत तेवढे आपण तळून घेऊया आणि नंतर वरचे वर वळून तळले तरीही चालतील. लाडू तळण्यासाठी आपण इकडे जे गूळ काढून घेतला होता ना त्यासोबत मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जर गरमी असेल तर लाडूला गूळ बसत नाही, त्यामुळे वरतून आपल्याला पीठ आणि गूळ मिक्स करून गूळ टाकून घ्यावा लागतो लाडूमध्ये. पहिली बॅच तळून घेतली होती तेव्हा लाडूला गूळ बसला नाही व्यवस्थित, म्हणून आता मी परत ही दुसरी बॅच तळताना गुळामध्ये आपल्याला असं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये हे पीठ मिक्स केलेला गूळ वरतून सोडून द्यायचा. लाडू तळायला टाकले की 2 मिनिट त्याला तळू द्यायचं, म्हणजे एकदा सेट होऊ द्यायचं आणि नंतर गुळासोबत परत थोडा वेळ तळून घ्यायचं. एकदा लाडूचा कच्चेपणा निघून गेला की नंतर आपल्याला यामध्ये गूळ सोडून घ्यायचा आहे. हे बघा लाडू मस्त तळलेले आहेत. आता आपण यावरती हे आपण पीठ मिक्स केलेला गूळ सोडून देऊया. जेवढा तुम्हाला टाकायचा आहे तेवढा तुम्ही टाकू शकता. गोड पाहिजे असेल तर थोडं जास्त टाकलं तरी चालेल. आणि गुळाची चव पण तळल्यानंतर एवढी मस्त लागते ना, खूपच छान. आणि गूळ टाकल्यानंतर परत आपल्याला 2 मिनिट तळून घ्यायचे, म्हणजे गूळ पण आपला मस्त तळल्या गेला पाहिजे, तर लाडूला मस्त चव येते. सर्व असं आधी 2 मिनिट तळायचे, नंतर 2-2.5 मिनिट, असं सर्व मिळून आपल्याला 5 मिनिटापर्यंत हे तळून घ्यायचे. आणि गूळ तळताना एवढा मस्त सुगंध येतो ना घरात, खूपच छान. हे बघा असं तळल्यानंतर ते एकदम लाडूला चिकटतो आणि खूप मस्त दिसतं. किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. कुणाकुणाला तर असं तळलेला गूळसुद्धा खायला खूप आवडतो. आता आपण हे काढून घेऊया आणि परत एकदा थंड झालं ना की हे खाली निसटलेला जे गूळ असते ना ते यावरती टाकून द्यायचं. नंतर थंड झाल्यानंतर परत त्याला ते चिटकून धरतं लाडूला आणि मस्त लाडू लागतात. आणि जेवढा निघाला तेवढा काढायचा, नाहीतर बाकीचा तसा ठेवला तरी आपल्याला दुसरी बॅच टाकल्यानंतर त्याला चिटकून जातो तो. आणि जास्तच करपलेला दिसत असल्यानंतर तर नंतर मग काढून घ्यायचा. आता हे जास्त लालसर नाही, काळा झालेला नाही ना, त्यामुळं आपल्याला दुसरी बॅच यामध्ये टाकता येते. आता दुसरी बॅचही आपल्याला तशीच टाकून घ्यायची आणि असेच लाडू तळून घ्यायचे. हे बघा कसे मस्त झालेले आहेत. आणि ही दुसरी बॅचही मस्त तळलेली आहे आणि दुसऱ्या वेळेस तर एकदम मस्त गूळ लागलेला आहे. उरलेला गूळ आपण असा वरतून टाकून दिल्यानं तरी ते थंड झाल्यानंतर जसं जसं थंड होईल का तसं तसं लाडूला गूळ चिकटतो आणि लाडू आपले सर्व इथं तळून झालेले आहेत. किती मस्त दिसत आहे. तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असेल तर नक्कीच तुम्ही असे लाडू बनवा आणि तुमचे लाडू कसे झाले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग बनवायचे असतील तर करायला घ्या आणि रेसिपीविषयी काही कमेंट असतील किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. भेटूया आपण अशाच पुढच्या छान स्वीट आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.